नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आमच्या इकडे लग्नाचा गोंधळ झाला आहे, तो मी तुम्हाला ॲज इट इज दाखवायचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ऐकला गोंधळी बुवा हा बोला. ते काय चाललेला आहे नावावर समोपाईचा गोंधळ गोंधळ चालतो. आणि सिद्धबादच्या घराण्याचा गोंधळ चाललेला आहे. बरोबर. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. मांडलेला आहे. हा समय तो समय एक एक झाला. झाला. दिवटी दीपमाळ पाजळली. बोला यार माताड बैठ पण काय गोंधळ बुवा ये. गोंधळ काय म्हणून घालतात काय गोंधळ बुवा बोला. इथे गोंधळ काय म्हणून घालतात काय म्हणून घालतात? कशासाठी घालतात हा. याचं कारण काय कारण. गोंधळ याच्यासाठी घालतात बरोबर. 5 पळ तेल जळा आणि तेल जळा. भक्तांचं संकट टळ संकट गोंधळ जर घातला तर भक्तांची मागची इडापिडा धरून टळून जाते बरोबर. आणि घरातला गोंधळ मिटला मिटला जातो जातो. म्हणून गोंधळ घालतात घालतात. तर आता या देवी समोर हा. प्रथम लग्नाच्या ठाई पहिले पहिले देव आलेले आहेत आणि निशावेळ का मला सापडले सापडली नाही. तसं ह्या देवांचं काय तर ओळख करूया गणपती आहेत काय? आणि ह्या देवांचं नाव काय ह्या देवाचा डेंग बसवला. काय म्हणावं? ह्या देवांचं नाव श्री गजान गणपती. गणपती हा. गणपती. काय सांगताय हो. गंडच आहेत ते ह्या देवाचे आहे. अहो या देवी समोर श्री गजानन गणपती गणपती. अहो काय सांगताय अहो गणपती नाही हा. छंदपती नाही अहो या देवी साठी हा किरीट आहे की देवांचं वरचं किरीट झालं झालेलं आणि आहे. खालचं धोतर कुठे गेलं खालचं धोतर हा? फुलवाडा घालू पाहिजे वाडात हा. अहो या देवांचं वरचं किरीट झालेलं आहे झालं. बरं खालचं धोतर झालं झालं. आणि देवाच्या सोंडीला पत्ताच नाही सोंड दाखवा. देवाची सोंड असते कुठं हा, दाखवा कुठे? कुठं असते देवाची सोंड. काय ते सांगू नको त्या. देवाची सोंड असते कुठं देवाचे. मी देवाची विचारतो बरं का इथे आहे की म्हणजे दाढी देवाची शरीराच्या सोंड. कोणत्या भागाला असते डाव्या साईडला सोंड असते बरोबर आहे पण कोणत्या ठिकाणी शरीराच्या तोंडासमोर नसते उजव्या साईडला नाक म्हणजे देवाचं काय ते गणपतीचं सोंड हा तोंड कसं तोंड म्हणण्यास देवाचं वरचं झालं बरं खालचं धोतर झालं झालं की. देवाची सोंड झाली आले, आले. ए परानो हा, तो काय? देवाचं वरचं झालं झालं. खालचं धोतर झालं झालं. देवाची सोंड सोंड झाली झाली. बरं तिकडच्या बाजू सपाट हा. आणि पुढची बाजू उंच वाढली ठीक आहे. काय खाल्ला मोदक आपलं नाव काय मी वरून सांगतोय वरून रोंदे आणि खालून रोंदे वरून रोंदे वरून देवाचं पोट असं का उंच वाढलेलं आहे गणपतीचं पोट वडापाव. बरं कशाने वाढले वडापाव काय खाल्ला वडापाव गणपती खातो का मोदक काय खातो वडापाव कशाने वाढलेला आहे शाही शास्त्रामध्ये धोंड पडलेला आहे हा देवांचं धोंड कशाने वाढलेला आहे विद्येन. विद्येने वाढलेलं आहे हा. तसं काय गोंधळी बुवा बोला की. गोंधळी बुवा हा. गणपती कुणाला म्हणतात कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात कुणाला? कुणाला कुणाला? कुणाला आई बाबांची सेवा केली त्यांना म्हणतात. काय सांगताय हा. ज्या वेळेला आई वडिलांना पृथ्वी समजून परत आई वडिलांच्या प्रदक्षिणा घातल्या कुणी घातल्या आणि आताच्या हल्लीचे गणपती बायकांच्या प्रदक्षिणा घालत्या हा झाला उल्लेख. विनोद नाचावा. अहो या दिवस समोर हा. श्री गजानन गणपती देव आलेले बरोबर आहेत की. आजले शुद्ध नाचू दे. नाचू दे. या देवा आनंदे कुलदेवता पराधी ठेव. के- गिरदेव. तिकडे त्या बाजू दुसरे देव आले. दुसरे देव आलेले आहेत आणि ह्या देवांचं नाव काय या देवांचं नाव बघा होच मंग. उचमंग एक एकदा होलक्यात बी भेटताय उचमंग वणग्यात इथे फिरत आहे आमच्या होलक्यातली सडी चांगली आहेत म्हणून तिथे होलक्याचे काय बरोबर आहे की. वणग्याचा पावला आहे तो. हा. उच कुणाला म्हणतात पुण्याला बाहेर कानाला ऐकू येते त्याला त्याला म्हणतात म्हणतात. तुम्हाला ऐकू येते का यांना म्हणतात हा? हा. सुरेश हा. रेषेत बी लय फरक आहे हो
या देवी समोर हा हा देवी समोर आलेले ते बरी क्षेत्रपाळ 12 विघ्नांचे काळ काळ काशीचे लंका हवालदार केलेले काळ भैरवनाथ काळ भैरवणार हवालदारी फार मुंबईला गेला होता का पुण्याला दिल्लीला आनंदीला चंद्रावरती फडक्यात, मनग्यात फिरला होता गावात, पंढरपुरात कुठे जाऊन आलेस सगळीकडे जाऊन आलाय पण हे हवालदारी सांगूया का मग सांगा नक्कीच नक्की उद्या आपला पंडित पंडित गाडवाडवली खिंडीत खिंडीत लाद मारतो मांडीत मांडीत लागून गेला सासूच्या उतरंडीत हा झाला विनोदाचा विनोदाचा भाग. भाग. अब या देवी समोर विनोदाचा भाग. अब या देवी समोर हा बरी क्षेत्र 12 विघ्नांचे काळ हवालदार केलेले काळ भैरवनाथ आलेले देवी समोर अध्यक्षनाथ ते तो या इकडे. हा बोला प्रथम लग्नाच्या ठाई तिसरे देव आलेले आहेत आहेत. आणि हे पूर्णपणे झालेले आहेत झालेले. एक चिरंजीव झालेला आहे हो एका दोन आणि पुढचा नंबर लावणार आहे झाले. अहो या दिवशी समोर आलेले कोण हा हे देव मार्क ह्या देवांचं नाव काय मार्थंड मल्हारी खंडोबाले काय सांगताय हा खंडोबा देव हा जोजोरीचे असे हे नाईट पॅन्ट घालून हा. टी-शर्ट घालून असे खंडोबा आले होते का हा मग तुम्ही कसा आलाय हे नाकात काय कानात म्हणतो मी नाकात म्हणतो मी कानात आणि हे काय अहो या देवी समोर आलेले कोण अहो मार्थंड बल्लारी खंडोबा खंडोबा देव बरोबर अहो खंडोबा देव म्हटला बरोबर आहे बरोबर आहे की बोलू नका ए गोंधळ अहो या देवांचं नाव खंडोबा देव म्हणताय बरोबर आहे हो. खंडोबाचा अवतार फार कठीण आहे कठीण आहे की. खंडोबाच्या 2 बायका बायका तुमच्या किती बायका उद्या माणसाला हे दिली. काय तुझ्या बाहेर. ऐका आणि बाणाई देवी तिला तर लईनच मारलं आणणार का बाणाई अहो या देवी समोर काय सांगतोय हा. अहो या मिस्टर देवी लय. समोर मारखंड बल्लारी नंतर खंडोबा देव खंडोबा देव खंडोबाच्या 2 बायका झाल्या बायका झाल्या. आणि देवाचा कोटंबा असायचा समोर आहे उघडून दाखवा कुठे जा की? अरे काय उघडणार होते असं तर शर्ट नाही. शर्ट कसं उघडतेस या? मग काढताना शर्ट उघडतेस कसं हा कोटंबा ओपन इज क्लोज हा. अहो कोटंबा म्हणजे समजलं काय हा. अहो कोटंबा म्हणजे काय हा. कोटंबा म्हणजे काय काय? पटवाल की खाल्लेलं कुठे जातं रे कुठे? खाल्लेलं कुठे जातं पोटात अहो कोटंबा म्हणजे पोट वरलं काय बोल. देवाला असं फार वाईट आहे कशाची सिगरेट ओढलास बिडी ओढलास दारू पिलास दारू पिताय कधी कधी दारू पिताय कधी कधी हा झाला विनोदाचा विनोदाचा भाग. भाग. या दिवसावर हा. आणि आता व्यसन मुक्त व्हायचं लक्षात द्या हा आता इथून पुढे गोंधळामध्ये सगळा गोंधळ जावा लागतो व्यसन मुक्त व्हावा लागतो दारू पिऊन काय मिळत नसतं हा. समजलं का हा सोडियाने सोडलं पाहिजे हा नाहीतर आम्ही तुम्हाला सोडत नाही लक्षात द्या हा तुम्ही नाही सोडला तर आम्ही सोडत नाही तसं या देवी समोर आले तर हे मार्थंड बल्लारी खंडोबा देव खंडोबा तसं हे जोरचे खंडोबा देव आले जोरचे खंडोबा. हा, निषेध नाचू दे. नाचू दे. चला. वळ, वळ. ठेव. याचा नेक्स्ट पार्ट पण येणार आहे तोही तुम्ही पहा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.